चाकणमधील रस्त्यांची दुरवस्था आणि दिवसेंदिवस वाढणाऱ्या वाहतूक कोंडीची आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार आहेत। यात चाकणमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतंय। चाकणमधील तळेगाव चौक आणि आंबेठाण चौक हे वाहतूक कोंडीचं प्रमुख केंद्र मानलं जातं। या दोन्ही चौकांमध्ये उड्डाणपूल उभारण्यात आलेले आहेत। मात्र हे उड्डाणपूल नेमक्या चौकात न करता चौकापासून तब्बल 200 ते 300 मीटर अंतरावरती उभारण्यात आलेत। त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवण्यापेक्षा त्रासच अधिक होतोय। या सगळ्या संदर्भात सविस्तर आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। पाहूयात। गेल्या अनेक वर्षांपासून चाकणच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न हा गंभीर बनत चाललाय। मात्र आता जो हा प्रश्न प्रामुख्याने समोर येताना दिसतोय तो इथल्या ज्या कंपन्या स्थलांतरित होणार यामुळे खरं तर सरकार खडबडून लागलं आहे। याच्यामध्ये आता जर आपण पाहिलं तर प्रशासनाने आता धावपळ सुरू केली आहे इथले रस्ते व्यवस्थित करण्याबाबतीत, खड्डे बुजवण्याच्या बाबतीत आणि जे अंतर्गत रस्त्यांवरची जी अडचण आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे, यावर आता उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे। मात्र चाकणचा हा जो प्रश्न आहे तो गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे। आता मी एक वास्तव तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। माझ्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर हा जो आहे उड्डाणपूल, आता खरं तर इथे उड्डाणपूल जिथे बांधला गेलेला आहे हा उड्डाणपूल इथे त्याची गरज होती का? तर गेल्या अनेक वर्षांपासून चाकणकर इथले लोकप्रतिनिधी सातत्याने सांगतायत की हा जो उड्डाणपूल आहे छोटा तो कशासाठी बांधलाय हा प्रश्न पडावा अशा पद्धतीने बांधला गेला। आता खालच्या बाजूने सर्व्हिस रोड आहे त्या बाजूने नक्की वाहतूक कशाची होते? आता हा जो पूल आहे असून अडचण नसून खोळंबा असा आहे का? आणि जर इकडे बघितलं आपण तर हा पुढे आंबेठाण चौक आहे। या आंबेठाण चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होताना दिसते। आता हा जो उड्डाण पूल आहे तो खरं तर हवा होता या चौकामध्ये, मात्र हा जो उड्डाण पूल आहे तो केला गेलाय इथल्या चौकापासून जवळजवळ 200 ते 300 मीटर हा इकडे, म्हणजे पुन्हा एकदा आपण जर दाखवलं तर हा मूळ चौक जिथे वाहतूक कोंडी होते तिथे न करता पाठीमागे केलेला आहे। आता या पाठीमागचा उद्देश काय असेल आणि हा जागतिक दर्जाचा इंजिनियर कोण असेल असा सातत्याने इथले चाकणकर प्रश्न विचारत असतात। आज देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी येऊन या रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल पाहणी करणार आहेत। मात्र ज्या पद्धतीने मी दाखवलं तसं आंबेठाण चौक आणि तळेगाव चौकाच्या पुढच्या बाजूला म्हणजे पुण्याच्या बाजूला आणि नाशिकच्या बाजूला असे दोन जे पूल आहेत ते चौकात न करता तिसऱ्याच ठिकाणी केले गेले आणि त्याच्यामुळे मोठी वाहतूक कोंडी मुख्य चौकामध्ये होताना दिसते। आता यावर प्रशासन कशा पद्धतीने कारवाई करते हे देखील पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, चाकण, पुणे।